आणि आता मी जस्ट आली आहे आणि ऐशू आणि अदिती गेलेत पुण्याला. सो दोन तीन दिवसानंतर ते लोक येणार आहे आणि घरी फक्त मोनू आणि मीच आहे सध्या. आणि मोनू आली आता. मोनूला खाली घ्यायला आली म्हणजे गेट ओपन करायला तो ना डोर. सो तिचा थंब नाही आहे म्हणून तिला 10 वेळा बोलते वॉचमॅनकडून हे करून घे, तर ऐकत नाही ती. पण मला यावं लागतं मग खाली. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता मोनू आणि मीच आहे घरी. सो ऐशू नाही आहे, कोण नाही आहे. घर एकदम शांत वाटते. घर एकदम शांत, कोणच नाही आहे. आम्ही दोघीच आहे म्हणून. आणि सवय नाही ना सर्व आवाज कालवा अशी सवय आहे आमच्या लोकांना. आरडावरडा, त्यांची भांडणं, आणि असं एकदम शांत झाले घर. काय ऑर्डर करशील? झोमॅटोवर पिझ्झा नको मागू. पिझ्झा तर मला पण खायचं म्हणलं, मला काहीतरी पोट भरून खायचं मला. मग ते चिकन थाली मागव तुला जे पाहिजे. अरे इथे लवकर नाही येत यार. काय ठीक आवडली म्हणून तुला? अजून मी डिसाईड नाही केलं. मी आता जेवण ऑर्डर केलं. काय ऑर्डर केलं? चिकन ग्रेव्ही आणि 5 रोटी ऑर्डर केले 270. अरे त्यानेच पोट भरेन यार. पिझ्झा बर्गर काय नको, खायचं? मला तसं पण आवडत पण नाही पिझ्झा वगैरे असं. 270 झाले. ऐशूला आवडतो पिझ्झा, फास्ट फूड. चिकन ग्रेव्ही आणि 5 रोटी ऑर्डर केल्या. मला बस भूक लागली खूप जास्त, पोट भरलं. सो मी आता आली म्हणजे मला पण कंटाळा आला काहीतरी बनवायला. घरात आहे भात आणि भाजी सकाळी मी बनवून गेलेली, ते आहे अजून. पण आता परत ते काय खाणार म्हणून नको, म्हणून ऑर्डर केले आता जस्ट. मला सेमच वाटतं. सरळ पिंक आहे बघ. काय डिफरन्स दिसतोय तुला? दुसरे पण आहेत बघ, चेक कर ना पूर्ण. एक एक काढ ना सर्व लिपस्टिक्स, मग तुला कळेल. सिमिलर नाही आहेत, डार्क शेड पण आहेत. आणि मी आज सलॉनमध्ये बिझी होती म्हणून मी काही तिथे ब्लॉग नाही बनवला. आणि तसं पण अलाउड नाही आहे की मी क्लायंटला कॅप्चर करू माझ्या फोनमध्ये. सो मी काही तिकडलं शेअर नाही करू शकत. आणि सध्या 2 ब्लॉगमध्ये तुम्ही बघताय की मोनू ऐशू आहे माझ्यासोबत. आणि म्हणून कारण का अदिती तिकडे अंधेरीला आहे अदिती, त्याच्यामुळे ती ब्लॉगमध्ये नाही दिसत आहे. म्हणून तुम्हाला असं वाटतंय की मोनू ऐशू आहे म्हणजे मी त्यांना लाड, म्हणजे ऐशूला मी लाड करते, ते तुम्हाला दिसतंय म्हणून तुम्ही बोलताय. तुम्हाला असं वाटतं अदितीला नाही करत आहे, पण अदिती ब्लॉगमध्ये नाही आहे. अदिती घरी नाही आहे. अदिती आहे अंधेरीला. अदिती आता जाणार आहे उद्या. आज पुण्याला गेली आहे ती. सो तुम्हाला असं वाटतं. आणि ऐशू छोटी आहे, तिच्याबद्दल तुम्ही काही नाही बोलू शकत असं की ऐशूला लाड करता, ऐशूला किस करता, तुम्ही अदितीला करा. अदिती मोठी आहे आणि ऐशू खूप लहान आहे, खूप म्हणजे खूप लहान आहे. आणि तिचा आम्ही सगळेजण लाड करतो. आणि तुम्ही असं बोलू नाही शकत मला, मी तिची मम्मी आहे, तुम्ही असं बोलू नाही शकत की ऐशूला तुम्ही लाड करता, ऐशूला लाड करता. मी लाड करते आणि करेन, तुम्ही नाही बोलू शकत. मी मोनूला पण कधी किसबीस नाही जास्त घेत, कधीतरी घेते. अदितीला पण कधीतरी घेते, रोज नाही घेत. पण मी ऐशूला रोज किस करते, रोज हक करते, रोज तिची लाड करते. तर तुम्ही मला येऊन असं नाही बोलू शकत की ऐशूला तुम्ही एवढं लाड करता, नाही बोलू शकत. ओपन कर म्हणून भूक लागलेली यार मला. पहिला खाऊन घे. आणि हे एवढंसं 270 रुपयाला आलं. एवढंसं 270 रुपयाला. हे बघा, हे एवढंसं 270. हां. गुड मॉर्निंग. आणि आम्ही आता उठलो, मोनू आणि मी, सकाळ सकाळ. सो आज मी बनवते नाश्ता. आज दुपारच्या जेवणामध्ये आणि माझ्या टिफिनमध्ये मी बनवते छोले. सो रात्रीच मी छोले भिजत घातले होते. सो आता नाश्त्यामध्ये पोहे आणि दुपारच्या जेवणामध्ये छोले विथ जिरा राईस. आणि हा मी आता तो लसण हे सगळं चांगली पेस्ट केलेली आहे. पहिला चांगली ऑइलमध्ये मी फ्राय करून घेतलं आहे. सुद्धा छोले कुकरला लावाल, चणे, राजमा तुम्ही कुकरला लावाल तर 2-3 लवंगा टाका त्याच्यामध्ये, जेणेकरून ते लवकर शिजतील, जास्त वेळ नाही लागत. मी नेहमी शिजवताना लवंगा टाकते. चण्यामध्ये राजमा लवकर नाही शिजत. तो राजमा माझा फेवरेट आहे, राजमा चावल.
आणि अदितीचा पण राजमा चावल खूप फेवरेट आहे माझ्यामुळे, तिला आवडतो. सो तुम्ही पण ट्राय करा, लगेच शिजेल, जास्त वेळ नाही लागत आणि सुगंध पण खूप छान येतो. पण असं जेवण बनवायची वगैरे काही आदत नव्हती, कारण का मी एकटी होती, मला भाऊ बहीण कोणच नाही आहे. सो मी माझ्या मम्मीची एकटीच होती. सो मला एवढं काम करायची घरामध्ये असं हॅबिट नाही आहे. सो लहानपणी पण मी म्हणजे टी व्ही बघा, झोपा, म्हणजे असं हेच चालायचं. लग्न झाल्याच्या नंतर थोडंफार मी हळूहळू म्हणजे चपात्या वगैरे मी 9वीमध्ये असताना शिकले काहीतरी, आणि नंतर मग प्रॉपर जेवण असं मी हळूहळू लग्न झाल्याच्या नंतर शिकले. पण तरी मी करते आवडीने, असं नाही आहे की. आणि जेवण बनवायला तर आवडतं मला, असं छान छान जेवण डिश बनवून सगळ्यांना जेवण देणं वगैरे ते सगळं आवडतं मला. तसं वेगवेगळ्या रेसिपीज बनवायला, आणि म्हणून पण बनवते. जेवण पण जास्त नाही, ती चिकन लाईक पोहा, ठीक आहे. आमच्यामध्ये म्हणजे ब्लॉगिंग करणं पण एक आर्ट आहे यार, आणि ह्या सगळ्या गोष्टी घरातल्या आपल्या ज्या आहेत त्या दाखवणं लोकांसमोर, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. कारण सगळेच आपल्या गोष्टी शेअर नाही करत. सो ते गट्स असायला लागतात की ब्लॉगिंग करणं आणि आपल्या घरातल्या गोष्टी शेअर करणं दुसऱ्यांना. पुरी जनता बघते आपल्या सगळ्या गोष्टी घरातल्या. सो ब्लॉगिंग करणं असं आमच्या मनात असं काही वाईट नाही आहे. सो आम्ही करतोय, शेअर करतोय, लोकांना दाखवतोय, आणि फॅमिली चॅनल आहे, त्यात वाईट असं काहीच नाही आहे. सो माझ्यामध्ये त्या आहे क्वालिटीज, ती कॅपेबिलिटी आहे, म्हणून मी त्या सगळ्या गोष्टी शेअर करते. आणि मला पूर्वीपासून आवडतं कॅमेरा, खूप पूर्वीपासून मला आवड आहे. आता मी माझ्या लाईफमध्ये जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. माझी लाईफची पण मी त्याच्या पुढे पण माझी जी लाईफ जर्नी असेल ते सुद्धा मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि प्रत्येकाला प्रत्येकाची जर्नी माहिती आहे, लाईफ माहिती आहे, प्रॉब्लेम्स. जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येतो कोणी येत नाही आहे आपल्याला लाईफमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, आपल्याला स्वतःलाच करावे लागतं. आणि ते कसं प्रकारे आपण करतो. कितीतरी लेडीज आहेत या जगामध्ये ज्या एकट्या राहतात. मी एकटी राहते असं नाही आहे, खूप लेडीज आहेत या जगामध्ये ज्या एकट्या राहतात. आणि म्हणजे मी म्हणेन की मला तरी एवढा काही त्रास नाही आहे, पण बाकीच्या बायकांना तुम्ही बघा तर किती त्रास आहे, आणि त्यांना पण कोणी सपोर्ट करायला नसतं. पण मी ते लोकांचं पुढे येत नाही आहे का, ते लोक या सगळ्या गोष्टी शेअर नाही करत आहेत. सो मी माझी लाईफ शेअर करते त्या लेडीजसाठी, त्यांना सपोर्ट करा. म्हणजे त्यांना पण म्हणजे किती दुःख असेल या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी ते समजू शकते की किती त्रास होतो या सगळ्या गोष्टीतून जाणं. मुलांचं शिक्षण बोला, मग त्यांची फीज बोला, या सगळ्या गोष्टी, म्हणजे मुलांचं शिक्षण, घर, जबाबदारी, त्या सगळ्यांचं खूप म्हणजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन बाहेर जॉब करणं, आपलं मेंटली टॉर्चर होतो आपण. या सगळं म्हणजे मेंटली हेल्थ आपल्याला ते पण आपल्याला बॅलन्स करायचं आहे, घराचं बॅलन्स करायचं. की म्हणजे या मुलाचं एक हा प्रॉब्लेम, म्हणजे ती एक सांगेल, ही एक सांगेल की मला असं पाहिजे, ती बोलेल मला तसं पाहिजे, म्हणजे सगळेजण एकमेकांच्या अगेन्स्ट असतात. त्या सगळ्या गोष्टीला घेऊन बॅलन्स करावं लागतं. आपलं मेंटल हेल्थ सांभाळणं, बॅलन्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपली मेंटली आपण प्रिपेअर नसेल कुठल्याच गोष्टीसाठी ना, तर आपल्याला पुढे काय करायचं आहे हे कळणार नाही, सुचणार नाही. डिप्रेशनमध्ये जाऊ आपण, मेंटली टॉर्चर होऊन आपण एकदम म्हणजे डिप्रेस होऊ. आणि ह्याच्यापूर्वी मला तसं नाही, मला स्वतःला डिप्रेसमध्ये नाही टाकायचं आहे खूप विचार करून की कोण काय बोलतं या सगळ्या गोष्टी. मला डिप्रेसमध्ये नाही जायचं. आता मला माहिती आहे डिप्रेसमध्ये गेलं की माणूस पूर्ण. पण मला माझ्या लाईफमध्ये खूप काय अचीव करायचं आहे, खूप काय करायचं आहे. असं नाही आहे की आता या ह्याच्यावरती येऊन मी विचार करते की मला खूप करायचं आहे, असं नाही आहे. मला पूर्वीपासूनच करायचं, पण या घरामध्ये ह्यांच्यासाठी सगळ्यांसाठी करता मी माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या पाठीस राहिलेल्या आहेत. मी पूर्वी पण या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. बोलण्यासारखं आहे त्या गोष्टी. आता तरी या लोकांना काही त्रास नाही आहे. आताच्या मुलींना पहिल्याच्या लोकांचं बघा, बायकांना किती त्रास जात होता सासूपासून, या ज्या पण त्यांची घरातल्या फॅमिलीपासून. आता तसं काहीच नाही आहे. तर आताची माणसं खूप सपोर्टिव्ह आहेत. आपल्या बायकांना बोला, घरातल्या लोकांना सपोर्ट करतात. पहिल्याची माणसांची जी थिंकिंगच नव्हती, ते सपोर्ट नाही करायचे. म्हणजे हे आमचं काम थोडी घर सांभाळणं या घरातलं काम करणं. पण आताची माणसं एकदम आवडीने करतात. मी बघते कधी सोशल मीडियावरती वगैरे या सगळ्या गोष्टीला,
आताच्या माणसाची मेंटॅलिटी म्हणजे खूपच चांगली आहे मी तर म्हणेन. एकमेकांना आपल्या फॅमिलीला सपोर्ट करतात. चांगली गोष्ट आहे ना, फॅमिली ही एकाची नाही आहे, सगळ्यांची असते. सगळेजण मिळून राहतात. ते एकमेकांना सपोर्ट करणं या हेल्प करणं काहीच असं हे नाही आहे, शरम येण्यासारखं, लाज येण्यासारखं असं काहीच नाही आहे. आणि हे त्यांचे असे विचार आहेत ते चांगलं आहे. मला ते बघून खूप चांगलं वाटतं की एखादा माणूस, पुरुष किंवा एखादा मुलगा की त्याच्या फॅमिलीला हेल्प करतो या वाईफला हेल्प करतो आहे घरच्या कामामध्ये, ते बघून खूप चांगलं वाटतं की वाव किती छान यांची मेंटॅलिटी आहे, किती छान विचार आहेत, एकमेकांना सपोर्ट करतात. ते बघून खूप बरं वाटतं मला. सपोर्ट पाहिजे होतं कधी तिलाच नाही. म्हणजे जेव्हा आम्ही चौघांना जेव्हा आम्ही घर घेतलं, एक राहत होतो, एवढं स्ट्रगल केला, त्रास केला, तेव्हा कोणी नाही आलं विचार करायला किंवा अदितीला कोणी विचारलं नाही येऊन की तू कशी करते, तू कशी आली परत किंवा काय झालं, किंवा कोण नाही आलं विचारायला तिला. आता सगळे येतात आहे, आता सगळेजण तिच्याशी गोड गोड बोलतात आहे. आणि कोण काय बोलतं ना, मी लक्ष नाही देणार आहे. तुम्ही किती येऊन बोला तर मला काही फरक नाही पडणार आहे. कारण का या सगळ्या गोष्टीतून मी खूप पाठी ठेवून सगळं खूप पुढे निघाली आहे. आणि मला माहिती आहे माणसाची जात, माणूस हा म्हणजे मला ना माणूस हा प्राणीच नाही आवडत. मला माणसाची म्हणजे विचार, त्यांची वृत्तीच नाही आवडत. म्हणून मी सगळ्यांपासून लांब एकटी राहते. मला कोण माणूस माझ्या लाईफमध्ये पाहिजेच नाही, आसपास माणसं. मला एकटं राहायचं. ही जेलसी, वाईट, निगेटिव्हिटी या सगळ्या गोष्टी मला नको. मी खूप मागे टाकल्यात. यासाठी आपली वृत्तीच असं आहे, आपली इंडियन मेंटॅलिटीच अशी आहे की कोण काय करत असेल तर जेलस होणं, कोणातरी मध्ये टोकणं, ही आपली खूप पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. सो मी या सगळ्या गोष्टींना इग्नोर केलेला आहे. या सगळ्या गोष्टी आणि मी कोणाच्या मध्ये नसते, या कोणाशी जास्त बोलत नाही, कुठे जात नाही. मी कोणाच्या घरीसुद्धा जास्त जात नाही. का मला नाही आवडत ते बॅकबिचिंग, ते पाठून बोलणं, आणि हे आहे. सो मला ते नाही आवडत या सगळ्या गोष्टी. आणि त्या सगळ्या गोष्टीतून मी बाहेर आलेली आणि मी पाहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी खूप पाठी सोडल्यात मी आणि खूप पुढे निघून आलेली आहे. त्या लेडीज काय करत असतील विचार, ज्यांच्यावरती खूप त्रास होत असेल, त्या एकट्या किती रडत असतील, किती म्हणजे त्यांना त्रास होत असेल, तर त्यांना सपोर्ट करायला कोण नसतं. प्लीज कोणाच्या लाईफबद्दल तुम्ही जज नाही करू शकत, कुठल्या व्यक्तीबद्दल तुम्ही जज नाही करू शकत की ही व्यक्ती अशी आहे तशी. तर त्यांचे आपापले प्रत्येकाला माहिती आहे, ते फेस करतात, त्याच्या अकॉर्डिंग ते त्याची लाईफ जगत आहेत. सो जे तुम्ही कराल तेच तुमच्या लाईफमध्ये पुढे याल. म्हणून चांगले कर्म करा, चांगले विचार करा लोकांबद्दल. सो तुम्हाला पण तुम्ही जे द्याल लोकांना तेच तुमच्याकडे येईल. सो चांगलं द्याल, सो चांगलं तुम्हाला तुमच्याकडे येईल. सो असा विचार करा तुम्ही. मी ॲज अ पर्सन मी खूप डिफरंट आहे, विचाराने सगळ्या गोष्टी खूप डिफरंट आहे मी. आपण नॉर्मल माणूस राहिला ना तर आपल्यासोबत कधी चांगलं नाही होत. म्हणून साधं बोला तर कधीच नका होऊ. वेळेस माणसाची जागा त्यांना दाखवून द्या. जर सहन करत राहाल तर पाठी राहाल. सहन नका करू. गेले ते दिवस सहन करायचे, कोणाचा त्रास नाही काढायचा. लिमिट असते, एखाद्या लिमिटपर्यंत ठीक आहे. जर नाही झालं त्या गोष्टीत ते सोडून द्यायचं आणि पुढे निघून जायचं. तुम्हाला असं वाटत असेल मी एकदम म्हणजे जास्त बोलत नाही, मी जास्त नाही बोलत. पण मला जिथे बोलायचं मी तिथेच बोलते. मी वायफळ नाही बोलत. इव्हन कुठल्या फ्रेंड सर्कलमध्ये पण वगैरे मी जास्त वायफळ नाही बोलत. जिथे बोलायचं तिथेच बोलते मी माझं वाया नाही घालवत. माझ्या फ्रेंड्सना पण इव्हन मी चांगलं सजेशन देत असते. मी काही असेल प्रॉब्लेम त्यांना मी चांगलंच सांगते. म्हणून ते लोक पण माझ्याकडनं मला नेहमी काही प्रॉब्लेम असेल, माझे फ्रेंड आहेत ते मला फोन करतात, अरे विनिशा आता मी काय करू, आता असं झालं.
मी नेहमी त्यांना सजेस्ट करत असते चांगलं चांगलं, म्हणून ते लोक मला फोन करतात आणि नेहमी चांगलं सजेस्ट करते, मी त्यांना चांगलं सजेशन देते. कोणाला पण चांगलं सांगा, सपोर्ट करा, त्यांच्याबद्दल चांगलं विचार करा, असं तुमच्या लाईफमध्ये पण चांगलंच येणार. वाईट विचार कराल, वाईट बोलाल तर वाईटच येईल तुमच्या लाईफमध्ये. वेळ झालेला आहे, निघायचा. मी एकटी सहन करता आली आहे, सगळ्या गोष्टी एकटी फेस करता आली आहे. मी कोणाला नाही घाबरत, कोणाच्या बापाला नाही घाबरत नाही. ते बोलायचं असेल तर मी माणसाला बराबर उत्तर देते. म्हणून मला असं वाटलं नाही की कोण मला उद्धट बोललं या काय, मी बराबर त्यांना त्यांची जागा दाखवून देते. आणि ना मी खूप लाडामध्ये वाढलेली. आता बोलली ना मला ही वस्तू पाहिजे, जी लगेच मला संध्याकाळपर्यंत मला मिळायची. माझ्या आईने माझे अशा प्रकारे लाड केले. सगळ्या गोष्टी मी एक होती माझ्या मम्मीची तिने. आणि मी कधी आर्टिफिशियल ज्वेलरी काय असते मला माहिती नाही. माझ्या गळ्यात चैन, हातात अंगठ्या, कानात, मला एवढं, मी स्कूलमध्ये पण जायची, मला टीचर्स पण ओरडायची. म्हणजे इतक्यापर्यंत मी चांगली लाईफ जगलेली आहे. पण अचानक एक सडनली असं फेज आला माझ्या लाईफमध्ये की या सगळ्या त्रास, काम, या सगळ्या गोष्टी, कधी कामाला जाणं, जॉबला जाणं हे सुद्धा मला माहिती नव्हतं. पण एक जिम्मेदारी आली ना माणसावरती, माणसाला सगळं लाईफ समजते की ही लाईफ असते. मी तर एकदम शॉकच झाले की लहानाचं मोठं होणं, मग ते आपल्या लाईफचं म्हणजे आपण हे जग बघितलेलं नसतं आणि त्या दुसऱ्यांच्या आपण घरी जातो किंवा लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम अचानक या सगळ्या. मी तर शॉक आहे माझ्या लाईफमध्ये, ही लाईफ असते, अशी लाईफ असते, अशी असतात माणसं. मी हा विचार करते. म्हणून मी सगळ्या माणसांपासून, सगळ्यांपासून खूप लांब आहे. मला नाही आवडत कुठलीच माणसं. चांगली माणसं पण आहे या लाईफमध्ये, खूप चांगली माणसं पण आहेत, पण खूप कमी आहेत जे एकमेकांना समजून घेतात, अंडरस्टँड करतात एकमेकांना. म्हणून मी खूप लांब असते या सगळ्या गोष्टीपासून. तर परत त्या गोष्टींना मला नको आहेत माझ्या लाईफमध्ये, प्लीज. म्हणून मी तुम्हाला सांगते मुलीनं, प्लीज मला असं तुम्ही तुमचे ते वाईट विचार, जर मी आधी तिला सपोर्ट नसता केला, काय नसतं केलं असतं, आधी ती प्रॉब्लेममध्ये होती, सगळ्या त्रासामध्ये होती, तिला मी सपोर्ट केला, मी हे केलं आणि मी तिची आई आहे. सगळेजण टाकू शकतात पण स्वतःची आई कधी आपल्या मुलांना नाही टाकत. ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तुम्ही जज नाही करू शकत. पोहे झाले का म्हणून? मीठ कमी आहे पोहेमध्ये. गेले कित्येक वर्ष मी जॉब करते. मी ना कोणाच्या लग्नाला जात, ना मी कोणाच्या घरी जात, मी ना कोणाच्या फंक्शनमध्ये जात. माझं जॉब, माझं घर, बस मला हे खूप बरं वाटतं. पोहे देते मनूला. आणि मी आता छोले बनवले. मनूला बोलली की तू भात बनवून घे, जिरा राईस. आता राईस बनवायला माझ्याकडे वेळ नाही आहे. सो नाव आय एम गोइंग टू फ्रेश. आणि आता माझी टिफिन पॅक करते मी. सो आता निघायचा टाईम झाला आहे. सो हा परफ्यूम मी यूज करते. हा माझ्या भावाने आणला आहे बाहेरवरून.
फिरतच असतात. हां शिपवरती आहे तो आणि तिथे आहे तो जॉबला. त्याने येताना बाहेरून मला हा परफ्यूम घेऊन आला. खूप छान स्मेल आहे, फ्रेग्रन्स खूप छान आहे ह्याचा. आणि एक बॅग घेऊन आला होता माझ्यासाठी. काय मोना मॅडम लाईट बंद करते आणि आयर्न मशीन जी घेतली ती उचलून ठेव. बाय. काय विसरली नाही ना मी? आधार हां सो झुडिओमधून मी एक सँडल घेऊन आली आहे ब्लॅक कलरची. दाखवते दिस वन. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि मोनू आणि मी आता उठले. मोनू पहिलाच उठली माझ्यापेक्षा, पहिलाच लवकर उठली मोनू. बसली आपली. आता मी उठली आणि चहा नाश्ता ते बनवते. आजची सुट्टी कुठे जाणार कळणार पण नाही. आज माझा वीक ऑफ आहे, सो आज मी घरी आहे. आणि आजची पण पेंडिंग कामं आहेत ती सगळी करणार घरातली. तसं तुम्ही सुद्धा या नाश्ता करायला. आणि ही एकच सुट्टी आणि माझं चाललं सगळं फॅन वगैरे क्लीन करायचं. दर वीक ऑफमध्ये माझं हेच असतं की घर सफाईमध्येच माझा पूर्ण वेळ जाते. आणि मोनूला अजून डॉक्टरकडे घेऊन जायचं. सो डॉक्टर पण बंद होईल म्हणजे पटकन क्लिनिंग करायचं आहे. दर आठवड्याला फॅन साफ कर, काहीतरी कर. इतकी घाण निघाली फॅनची. आणि मम्मीची सफाई चालू आहे बाई. बोलते फॅनची हवा नाही लागत आहे. दर वीक ऑफमध्ये हेच माझं काम असतं. आणि म्हणून तुला माहिती आहे लहान असताना मी वीक ऑफच्या दिवशी सफाई करायला तुला बाहेर बसवायची. हा ना, धूल मातीची इन्फेक्शन आहे मला. मुलगा ना बाहेर बसवायची सफाई करताना घराची ना. तिला धुळीची एलर्जी आहे म्हणून. हा मला बाकी आहे साफ करायचा. हा मस्त चकाचक झालाय. बस ना आता, काय त्याला चमकवतेस. तिकडे जाते. कर कर, चांगली हवा लागेल मला. पडू नको फक्त चेहऱ्यावर बदल, पडू नकोस. वा, हाईट लांब असण्याचे फायदे. म्हणून आता जस्ट शॉवर घेतलं मी. आता म्हणून सांगते जाते डॉक्टरकडे मोनूला घेऊन डॉक्टरकडे जाते. मग तिकडनं आल्यावर हेअर वॉश करेन मी इव्हिनिंगला परत. खूप ऑइली झालेत हेअर. सो आल्यावर हेअर ऑइल लावेन, थोडंसं हेड मसाज करेन, हेअर केअर रुटीन करेन. त्याच्यानंतर मग इव्हिनिंगला हेअर वॉश करेन. मग आता बाहेर जायचं आहे, परत घाम येणार, स्वेटिंग बाहेर गेल्यावरती. सो आल्यावर परत हेअर वॉश वगैरे करेन, हेअर रुटीन करेन थोडंसं. आणि तुम्ही सगळेसुद्धा हॅप्पी राहा, फिट राहा. इथपर्यंत माझा ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद, मनापासून धन्यवाद. कीप वॉचिंग माय ब्लॉग.